नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की कॉन्व्होकेशन फॉर्म फिलिंग डेमो ऑफ SPPU पुणे 2020-21. तर कॉन्व्होकेशन मीन्स डिग्री सर्टिफिकेट जे आता भेटलंय तुम्हाला ते प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहे तुमच्या रिझल्ट बरोबर, आणि कॉन्व्होकेशन साठी जे लागणार आहे तुमचं डिग्री सर्टिफिकेट. तर त्याचा डेमो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तो फॉर्म कसा भरायचा आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, आणि डिस्क्रिप्शन मध्ये तर याची लिंक पण दिली आहे कॉन्व्होकेशन फॉर्म फिलिंगची, तर तुम्ही ती पण बघू शकता. गुगल मध्ये आल्यानंतर टाईप करा युनी पुणे कॉन्व्होकेशन. तर त्यात पहिली जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वरती क्लिक करा. तर वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. त्यामध्ये जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत जे डिग्री कॉन्व्होकेशन साठी आता अप्लाय करतायत, तर त्यांनी अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट त्यावरती क्लिक करा. पुढच्या पेज मध्ये असं ओपन होईल. तर त्यामध्ये डेट्स दिले आहेत. तर डेट आहेत फ्रॉम 8 डिसेंबर टू 31 डिसेंबर. तर 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. त्यानंतरही तुम्ही भरू शकतात, पण तुम्हाला लेट फीज लागतील. तर 15 जानेवारी पर्यंत लेट फीज लागतील, 1 जानेवारी पासून 15 जानेवारी पर्यंत. त्यानंतर इथं फीज किती आहे त्याचं डिटेल्स दिलेले आहेत, तर त्यावरती क्लिक करा. आता वरती आपण जाणार आहेत, पहिल्यांदा फीज बघू. पुढच्या पेज मध्ये फीज दिलेल्या आहेत. तर इथं फीज तुम्ही बघू शकता. डिग्री, PG डिग्री और डिप्लोमा सर्टिफिकेट विदिन 5 इयर्स, तर त्याच्यासाठी फी जी आहे ती नॉन प्रोफेशनल कोर्सेस त्याच्यासाठी 290 रुपये आणि प्रोफेशनल कोर्सेस साठी 385 रुपये. तर अजून बऱ्याच प्रकारच्या फीज इथे दिलेल्या आहेत, तर तुम्ही ते बघून घ्या. त्यानंतर पहिली जी लिंक आहे अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा पाठीमागच्या पेज वरती आपण येणार आहेत. तर फी साठी आपण क्लिक केलं होतं इथं. तर आता त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा क्रिएट अ न्यू अकाउंट त्यावरती क्लिक करा. क्रिएट न्यू अकाउंट क्लिक केल्यानंतर पुढचं पेज असं ओपन होईल. तर त्यात तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. तर ईमेल आयडी टाकताना व्हॅलिड ईमेल आयडीच टाका, आणि मोबाईल नंबर सुद्धा व्हॅलिड मोबाईल नंबरच टाका जे चालू आहेत, कारण फर्दर कम्युनिकेशन हे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरतीच होणार आहे. तर तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि पुन्हा तो पासवर्ड रिटाईप करायचा आहे. त्यानंतर इथं जे कॅप्चा इमेज दिलेले आहेत, तर ते इथं जे दिलेले आहेत ते इथं टाका आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचं पेज ओपन होईल. तर त्या पुढच्या पेजमध्ये आता जो ईमेल आयडी क्रिएट केलेला आहे तो ईमेल आयडी टाका, आणि जो पासवर्ड आपण आता टाकला होता क्रिएट केला होता तर तो टाका आणि साइन इन करा. साइन इन केल्यानंतर डॅशबोर्ड ओपन होईल. तर डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर अप्लाय हिअर त्यावरती क्लिक करा. अप्लाय हिअर वरती क्लिक केल्यानंतर हे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, तर ते गरजेनुसार तुम्ही वाचून घ्या आणि खाली क्लिक फॉर अप्लाय इथं क्लिक करा. पुढचं पेज ओपन झाल्यानंतर तर काही तुम्हाला डिटेल्स इथे विचारलेले आहेत, तर डिटेल्स ते व्यवस्थितच भरा. तर सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम अँड सब्जेक्ट डिटेल्स, तर त्यावरती आपण जाऊ. फॅकल्टी नेम, तर इथं
ज्या स्ट्रीम्स आहेत त्या दिलेल्या आहेत, त्यापैकी तुमची कुठली स्ट्रीम आहे ती सिलेक्ट करा. ती सिलेक्ट केल्यानंतर कोर्स लेवल, तर कोर्स लेवल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट और पीएचडी हे सगळ्यांसाठी सारखंच राहील. तर त्यात ज्या कोर्ससाठी तुम्ही आता अप्लाय करताय सर्टिफिकेट, तो कोर्स सिलेक्ट करा. त्यानंतर टाईप ऑटोमॅटिकच येणार आहे, तर त्यावरती क्लिक करा. त्यानंतर कोर्स नेम, तर जी डिग्री तुम्ही आता ऑब्टेन केली आहे तर त्या डिग्रीचं नाव तिथे येणार आहे, तर ती डिग्री सिलेक्ट करा. त्यानंतर एक्झाम नेम, तर याच्यामध्ये तुमचा पॅटर्न तुम्हाला सिलेक्ट करायचं, तुम्ही कुठल्या पॅटर्नचे आहात. तर मी इथे 2015 पॅटर्न टाकला आहे. तर पुढे तुम्हाला PRN नंबर तुमचा टाकायचा आहे. तर हे जे काही फील्ड्स आहेत ह्या सगळ्या तुमच्या मार्कशीट वरती किंवा जे प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला आता भेटलेलं आहे त्यावरती ह्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. PRN परमनंट रजिस्ट्रेशन नंबर हे तुमच्या मार्कशीट वरती मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर तुमचा सीट नंबर तो पण मेन्शन केलेला आहे. त्यानंतर एक्झामिनेशन मंथ, तर एक्झामिनेशन मंथ सुद्धा मार्कशीट वरती मेन्शन केलेलं आहे. एक्झामिनेशन इयर, तर एक्झामिनेशन इयर ते पण दिलेलं आहे, तर ते सिलेक्ट करा. त्यानंतर क्लास और ग्रेड ऑब्टेन, तर आता बऱ्याच लोकांचं ग्रेडच आहे, तर तुमच्या मार्कशीट वरती फायनल ग्रेड दिलेला आहे, तर तो ग्रेड तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला अपलोड करायचं तुमचं मार्कशीट. तर हे फक्त PDF फाईलच लागेल आणि ते सुद्धा 400 KB पेक्षा कमी असलं पाहिजे. तर त्यासाठी चूज करा आणि चूज केल्यानंतर त्याला ब्राउज करा आणि ब्राउज केल्यानंतर त्याला अपलोड करा. त्यानंतर पुढे तुम्हाला सिलेक्ट करायचंय तुमच्या कॉलेजचा पुन कोड. तर कॉलेजचा पुन कोड तुमच्या मार्कशीट वरती दिलेला आहे आणि कॉलेज एक्झाम कोड आणि त्यापुढे कॉलेजचं नाव हे पण तुमच्या मार्कशीट वरती दिलेलं आहे. सपोज तुम्हाला जर पुन कोड सर्च करायचा असेल तर तुम्ही इथं सर्च करू शकतात किंवा तुमच्या मार्कशीट किंवा प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट वर पण तो दिलेला आहे. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला बेसिक डिटेल्स एंटर करायचे. त्या बेसिक डिटेल्स मध्ये तुमचं नाव पहिल्यांदा तुम्ही एंटर करा, जे मार्कशीट वरती नाव दिलेलं आहे तसंच तुम्ही इथं एंटर करा. त्यानंतर मदर्स नेम, आईचं नाव जे मार्कशीट वरती मेन्शन केलेलं आहे तसंच इथंही पण मेन्शन करा. त्यानंतर पुढे तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचं आहे. तर मराठीमध्ये टाईप करण्यासाठी ते तुम्ही इंग्लिशमध्येच इथं टाईप करा, स्पेस दिल्यानंतर ऑटोमॅटिक ते मराठीमध्ये कन्वर्ट होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव आणि तुमच्या आईचं नाव दुसऱ्या टॅबमध्ये. तर सपोज हे जर होत नसेल, स्पेस दिल्यानंतर जर मराठीमध्ये कन्व्हर्जन होत नसेल तर इथं अजून एक ऑप्शन आहे, फॉर मराठी टायपिंग प्लीज क्लिक हिअर. तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इंग्लिशमध्येच टाईप करा, तर ते मराठीमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होईल गुगलमध्ये आणि ते कॉपी करा आणि इथं आणून पेस्ट करा त्याला पुन्हा. त्यानंतर जेंडर, त्यानंतर नॅशनॅलिटी तुमची सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचा ऍड्रेस, हा ऍड्रेस जो आहे तो एकदम परफेक्ट टाका, कारण सपोज तुम्हाला जर कॉलेजमधनं हे डिग्री सर्टिफिकेट नाही भेटलं तर तुमच्या ऍड्रेसवरती हे तुम्हाला भेटून जाईल. तर त्यासाठी ऍड्रेस व्यवस्थित टाका. तर पहिल्यांदा स्टेट, त्यानंतर विलेज और सिटी, त्यानंतर पिन कोड आणि तुमचा ऍड्रेस फॉर कम्युनिकेशन. त्यानंतर तुमचा आधार कार्ड, हा आधार कार्ड टाकायचंय आणि त्यानंतर ईमेल ID आणि फोन नंबर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथे आलेले आहेत. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बँक पेमेंट इन्फॉर्मेशन विचारेल. तर बँक पेमेंट इन्फॉर्मेशन सिलेक्ट द मोड, तर तुम्ही कॅश भरणार आहात का ऑनलाईन भरणार आहेत. शक्यतो तुम्ही ऑनलाईनलाच आता ट्राय करा. तर ऑनलाईन वरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला बँक नेम इथं सिलेक्ट करायचे. तर यापैकी तुम्ही बँक नेम सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर त्याला सबमिट करा. जसं तुम्ही ऑनलाईन किंवा कॅश त्यावरती क्लिक करतात, जर कॅश वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला HDFC किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचा ऑप्शन येईल आणि सपोज तुम्ही जर ऑनलाईन वरती क्लिक करतात तर ऑनलाईन वरती क्लिक केल्यानंतर बँकचं ऑप्शन येणार नाही, तर ते डायरेक्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट करेल. त्यानंतर पुढचं पेज जे ओपन होईल त्यावरती म्हणाल प्रोसीड फॉर पेमेंट, तर प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक करा आणि त्यानंतर हे पेज ओपन होईल. तर यामध्ये तिन्ही पण ऑप्शन्स आहेत,
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड और नेट बँकिंग जे तुमच्याकडे अवेलेबल ऑप्शन आहे त्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डला पुन्हा डायरेक्ट व्हाल आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल डाउनलोड द ऍप्लिकेशन फॉर्म. तर हा डाउनलोड करा आणि त्याच्या शेवटच्या पेजवर म्हणजे दुसऱ्या पेजवरती तुमची ऑनलाईनची रिसिप्ट पण आहे. तर हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला अजून काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर तुमच्या शंकांचं निरसन मी नक्कीच करेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.